श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. जर तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या, अडचण असेल तर स्वामींनी सांगितलेले हे उपाय नक्कीच करा. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुमचे मन शांत होईल. श्री स्वामी समर्थांचा फोटो घराचे मुख्य दरवाजा यांच्या जवळ लावा. प्रत्येक गुरुवारी स्वामींचे चिंतन, नामस्मरण करा. अडथळे दूर होतात. दर सोमवारी पांढरे फूल स्वामींना अर्पण करा. घरात सुख समृद्धी टिकून राहते. दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक लावा. संकट दूर होतात. दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा. पितृदोष नाहीसा होतो. स्वामी समर्थांची आरती मनाला स्थैर्य मिळते. स्वामी समर्थ केंद्रात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा. नकारात्मक शक्ती दूर होते. रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. भीती दूर होते, झोप चांगली लागते व कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही. स्वामी सर्व ठीक करतात हा दृढ विश्वास तुमच्यात येतो. घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवा. वातावरण घरामध्ये पवित्र राहते व नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. कारण स्वामी समर्थ या नावाची शक्ती फार मोठी आहे. स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा. कामात यश मिळते. स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित केले तर घरात समाधान मिळते. प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे धूप दीप लावा. दुःख कमी होतात. स्वामींना रोज मुजरा करा. सकाळी आपले आरोग्य सुधारते. गुरुवारच्या दिवशी हळू आवाजात एखादे स्वामींचे भजन लावा. मन प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ ही सूत्रे श्रद्धा, सबुरी, सेवा मनात ठेवा. आयुष्य सुखकर होते. अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा जप करा. मार्ग सुलभ होतो. स्वामींच्या केंद्रात साप्ताहिक सेवा केल्याने कर्म शुद्धी होते. स्वामींच्या मूर्ती रोज पुसून फुलं धूप अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. स्वामी समर्थांचे जीवन चरित्राचे वाचन करा. प्रेरणा मिळते. घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा. तो कोपरा खूप शक्तिशाली बनतो. स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा तरी उपवास करा. मन एकाग्र होते. प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाममाला वाचा. तुमच्या इच्छा पूर्ण होतात. स्वामींच्या मंदिरात किंवा आपल्या केंद्रात पाणी आणि फुल अर्पण करा. कृपा प्राप्त होते. स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा. अन्न शुद्ध राहते. स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या. सेवा मिळते आणि पुण्यही खूप मिळते. स्वामींची दत्त आरती रोज म्हणा. घरात सुख शांती मिळते. स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या. निसर्गाशी तुमचं नातं जुळतं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 11 वेळेस म्हणा. तुमचे आत्मबल वाढते. झोपायच्या आधी स्वामी समर्थ केंद्रात एका नारळावर सेवा करा. आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीपुढे गंध, फुलं आणि तुपाचा दिवा लावा. घरात अखंड लक्ष्मी टिकून राहते. रोज सकाळी 5 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्राशन करा. शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होते. गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन दान करा. शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाने ठेवा. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप लावा. वास्तुदोष नाहीसा होतो. श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा. दैवी बल वाढते. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. व्यवसायात खूप प्रगती होते. स्वामी समर्थांचे स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा. मन धैर्य वाढेल. स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजे बेसनचे लाडू किंवा शिरा द्या. तुम्हाला खूप धनलाभ होईल. स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची 5 पाने रोज अर्पण करा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. स्वामींना दर शनिवारी
उडदाची डाळ अर्पण करा, शनीचा दोष कमी होतो. स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा, पुढच्या दिवशी बदला, दृष्ट दोष नाहीसा होतो. घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा, मनोबल वाढतं. स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपडा, घरात पवित्रता येते आणि शांतीही मिळते. कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचे स्मरण करा, काम तुमचे निर्विघ्नपणे पार पडते. रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा, रात्रभर तुमचे रक्षण होईल. स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा, शरीरात ऊर्जा टिकून राहते. स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा, खूप तुमचे संचय वाढतो पुण्याचा. दर रविवारी स्वामी समर्थांना 5 बदाम अर्पण करा, यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ एका तांब्यात पाणी ठेवा. तुमचा कोणताही कठीण वास्तुदोष नष्ट होतो आणि घरात सुख समृद्धी येते. व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचे नाव घेऊन तुम्ही एखादे दुकान उघडा, सौख्य आणि तुमच्या दुकानात भरभराट होईल. पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम जपा, प्रेम वाढेल आणि संवाद सुधारेल. दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक पोळी कुत्र्याला द्या, तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. स्वामी समर्थांच्या केंद्रात पिवळे वस्त्र दान करा, तुम्हाला धनप्राप्ती होईल. झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा, वाईट स्वप्न पडणार नाही. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा, चुकीचे निर्णय ठरणार नाही. शरीर थकलेला वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा, झोप तुम्हाला लागेल व थकवा कमी होईल. स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिस मध्ये ठेवा, व्यापारामध्ये प्रगती होईल, तुम्हाला खूप यश मिळेल. प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फूल अर्पण करा, यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. स्वामींच्या केंद्रात जाऊन तांदूळ आणि डाळीचे दान करा, अन्नात भरपूर पण येते. घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा लावा, कामात पतीला उन्नती मिळेल, खूप यश येईल. स्वामींचा दत्त मंत्र सकाळी 11 वेळेस म्हणा, मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल. घरात 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 त्याने स्वामींचा नामजप सुरू ठेवा, आर्थिक चक्र सुरू होईल. दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र द्या, लक्ष्मी कृपा तुमच्यावर अखंड राहील. व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फूल वहा, तुमचे काम सुलभ होईल. तुमच्या जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करा, त्याने मन प्रसन्न होईल. नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा, संबंध दृढ होईल. स्वामींच्या नावाने घरात एक पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा, शांतता आणि समृद्धी वाढेल. तुमच्या आयुष्यातील एक स्वामींच्या नावाने आठवड्यातून एक वेळ भजन करा, कुटुंबात आनंद टिकून राहतो. व्यवसायात मंदी असेल तर स्वामींचे चित्र कॅश काउंटरवर समोर ठेवा, तुम्हाला नफा मिळेल. दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा, आंतरिक ऊर्जा तुमची वाढेल. घरामध्ये जर नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल तर स्वामींना गंध लावा, वातावरण पवित्र होईल. कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचे त्रिकाळ संध्यावंदन करा, तुमच्या आयुष्यातील विघ्न टळतील. पैशांची बचत होत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा. तर बँकमध्ये नाणं टाका, धनसंचय वाढतो. दर गुरुवारी बांधवामध्ये गोड बोलून संवाद साधा, नाते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात. पत्नीने पत्नीला स्वामींचा एक छोटं चित्र भेट द्यावं, प्रेम वृद्धिंगत होतं. व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ताय नमः मंत्र जपा व कार्याला सुरुवात करा.
तुम्हाला शुभ फळ मिळेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.